नमस्कार. कधी विचार केलाय की आपल्या सरकारला आपलं संविधान इतकं बदलण्याचा अधिकार असू शकतो का की त्याची मूळ ओळखच पुसून टाकता येईल? आजची आपली गोष्ट आहे भारतीय इतिहासातल्या अशाच एका सर्वात मोठ्या न्यायालयीन लढाईची, ज्या लढाईने आपल्या संविधानाचा आत्माच वाचवला. सगळा वाद सुरू झाला तो या दोन मोठ्या प्रश्नांवरून. पहिला, संसदेला नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्याचा हक्क आहे का? आणि दुसरा, जो त्याहूनही मोठा आहे, म्हणजे सरकारला संविधानाचा मूळ गाभा, त्याची ओळखच बदलता येते का? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर झालं असं, भारत स्वतंत्र झाला, आपल्याला संविधान मिळालं आणि त्यासोबत नागरिकांना मिळाले मूलभूत अधिकार. पण फार काळ गेला नाही आणि देशातल्या दोन महाशक्तींमध्ये एक संघर्ष सुरू झाला. एका बाजूला होती लोकांच्या मताने निवडून आलेली संसद आणि दुसऱ्या बाजूला होता देशाचा सर्वोच्च कायदा, म्हणजेच आपलं संविधान. हा संघर्ष खरं तर दोन विचारांचा होता. संसदेचं म्हणणं होतं, अहो, आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत, लोकांनी आम्हाला निवडून दिलंय, त्यामुळे आम्हाला संविधान बदलण्याचा अमर्याद अधिकार आहे. पण यावर न्यायव्यवस्थेचा एक साधा प्रश्न होता. ठीक आहे, पण या अधिकाराला काही मर्यादा आहेत की नाहीत, की तुम्ही काही बदलू शकता? आणि मग सुरू झाला तो न्यायालयीन लढायांचा एक मोठा सिलसिला. कधी संसदेचं पारडं जड व्हायचं, तर कधी न्यायव्यवस्थेचं. हा जणू काही अधिकारांचा एक लपंडावच सुरू झाला होता. ही लढाई काही महत्त्वाच्या टप्प्यांतून पुढे गेली. 1951च्या शंकरी प्रसाद खटल्यापासून याची सुरुवात झाली. मग 1967च्या गोलकनाथ खटल्यात एक मोठं वळण आलं आणि शेवटी 1973मध्ये केशवानंद भारती खटल्यात या संघर्षाचा अंतिम निकाल लागला. या संघर्षाच्या पहिल्या फेरीत, म्हणजे 1951च्या शंकरी प्रसाद खटल्यात, पारडं संसदेच्याच बाजूने झुकलं. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की हो, संसदेला मूलभूत अधिकारांमध्येही बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. म्हणजे सुरुवातीला तरी संसदच सर्वोच्च ठरली. पण मग 1965च्या सज्जन सिंग खटल्यात निकालात जरी काही बदल झाला नाही, तरी न्यायमूर्ती मुधोळकर यांनी एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्यांनी विचारलं, संविधानाचा असा काही भाग असू शकतो का जो बदलताच येणार नाही? आणि हाच तो प्रश्न होता ज्याने भविष्यातल्या एका मोठ्या सिद्धांताची पहिली ठिणगी टाकली. आणि मग आलं 1967 साल. हा एक मोठा टर्निंग पॉइंट होता. गोलकनाथ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वतःचेच जुने निर्णय अक्षरशः फिरवले. कोर्टाने अगदी ठामपणे सांगितलं की मूलभूत अधिकार हे नैसर्गिक अधिकार आहेत आणि ते काढून घेण्याचा अधिकार संसदेला नाही. हा संसदेसाठी एक खूप मोठा धक्का होता, यात शंकाच नाही. आता गोलकनाथ खटल्याच्या निकालानंतर सरकार काही शांत बसणारं नव्हतं. त्यांनी या निर्णयाला थेट आव्हान द्यायचं ठरवलं आणि इथूनच हा संघर्ष आपल्या अंतिम आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला. 1971मध्ये सरकारने एकामागोमाग एक दोन मोठ्या घटना दुरुस्त्या केल्या. 24व्या दुरुस्तीनं संसदेने स्वतःला संविधान बदलण्याचे अमर्याद अधिकार दिले आणि 25व्या दुरुस्तीने मालमत्तेचा अधिकारच कमकुवत करून टाकला. हा न्यायालयाच्या निर्णयावर केलेला एक थेट प्रतिहल्लाच होता. आणि मग या संपूर्ण संघर्षाच्या केंद्रस्थानी आले केरळमधील एडनीर मठाचे प्रमुख स्वामी केशवानंद भारती. गंमत म्हणजे त्यांचा खटला तसा जमिनीच्या कायद्याबद्दल होता, पण तो कधी संविधानाच्या आत्म्यासाठीची लढाई बनला हे कळलंच नाही. या खटल्याचं गांभीर्य फक्त एका आकड्यावरून लक्षात येतं, 13. भारतीय इतिहासात पहिल्यांदाच आणि आजपर्यंत एकदाच तब्बल 13 न्यायाधीशांचं सर्वात मोठं खंडपीठ या खटल्याच्या सुनावणीसाठी बसलं होतं. विचार करा. इतकंच नाही तर ही सुनावणी 1-2 दिवस नाही, तर तब्बल 68 दिवस चालली. यावरूनच कल्पना येते की दोन्ही बाजूंचे युक्तिवाद किती जोरदार आणि सखोल झाले असतील. प्रश्न एकच होता, संसदेच्या अधिकारांची नेमकी मर्यादा काय? आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 24 एप्रिल 1973. या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने एक असा निकाल दिला ज्याने भारताच्या भविष्याची दिशाच बदलून टाकली. पण गंमत म्हणजे हा ऐतिहासिक निकाल अगदीच निसट्ट्या बहुमताने लागला. 7 न्यायाधीशांनी सिद्धांताच्या बाजूने तर 6 न्यायाधीशांनी विरोधात मत दिलं. म्हणजे अवघ्या एका मताच्या फरकाने आपल्या संविधानाचं भवितव्य ठरलं. याच निकालातून जन्माला आला बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, म्हणजेच मूलभूत संरचनेचा सिद्धांत. याचा एकदम सोपा अर्थ असा की संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे, पण त्याचा आत्मा, त्याची मूलभूत ओळख किंवा त्याची बेसिक रचना बदलण्याचा अधिकार नाही. मग ही मूलभूत संरचना म्हणजे नेमकं काय? तर त्यात आपल्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता, संघराज्यीय रचना, कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकारांसारख्या महत्त्वाच्या गोष्टी येतात. हे आपल्या संविधानाचे असे आधारस्तंभ आहेत ज्यांना कोणीही हात लावू शकत नाही.
या निकालाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे देशात सत्तेचा एक खूप सुंदर समतोल निर्माण झाला. संसद शक्तिशाली राहिली, पण ती अमर्याद नाही हे सिद्ध झालं. आणि आपलं सर्वोच्च न्यायालय हे संविधानाचं अंतिम संरक्षक बनलं, ज्यामुळे देशाला एक मोठी स्थिरता मिळाली. तर या संपूर्ण गोष्टीचं सार जर एका वाक्यात सांगायचं झालं तर ते हेच आहे. केशवानंद भारती खटल्याने हेच सिद्ध केलं की संविधान बदलता येतं, पण त्याचा आत्मा नाही.